Hello students, today we start new topic, that is elements of group 16, 17 and 18. I am Jadhav PL from Swami Ramanand Bharati Junior College Tasgaon, and we start here new topic, that is from first section. The marks for this topic are with option 6 marks and without option it has 8 marks. So first of all we have to see the deleted syllabus due to COVID-19. So first point deleted, that is introduction. Second is table number 7.2, that is atomic and physical properties of group 16 element. Also table number 7.3 and 7.4, that is atomic and physical properties of group 17 and 18. Then table number 7.5 and 7.6, that is properties of hydrides of group 16th and 17th elements. Then the point 7.9, that is oxygen and compounds of oxygen. Figure 7.1, that is flow diagram for manufacture of sulfuric acid. Then 7.11.2 hydrogen chloride, and 7.13, that is compounds of xenon, excluding table number 7.14. So this syllabus was deleted due to COVID-19. So next point is occurrence. Introduction is deleted, and there are 3 groups, 16, 17 and 18. Group 15 and group 13, 14, 15 that are studied in 11th class. So next is 16, 17 and 18 group. So we know that these are p block elements in which valence electron enters in the p orbital. So first element is oxygen, so atomic number 8. So the series of this group 16 elements that are also known as a chalcogens. So first occurrence मध्ये आपल्याला बघायचं आहे की ग्रुप 16 आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहे. पहिल्यांदा ग्रुप 16 एलिमेंट्स. तर ग्रुप 16 एलिमेंट्समध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये ऑक्सिजन असेल, तर ऑक्सिजन हा आपल्याला माहिती आहे की अर्थ 20% ऑक्सिजन असतो हवेमध्ये. त्यामुळे 20% 95% बाय व्हॉल्यूम अँड 46.6% बाय मास ऑक्सिजन इज प्रेझेंट इन एअर. सेकंड इज सल्फर हा कमी प्रमाणामध्ये आहे, 0.34% बाय मास, ऑकर्स इन कंबाइंड स्टेट ऑफ सल्फेट्स अँड सल्फाइड्स. त्यानंतर सेलेनियम आणि टेल्युरियम हे जे 2 मेटल्स आहेत हे सेलिनाइड्स आणि टेल्युराइड्स इन सल्फाइड ओव्हर्स अँड पोलोनियम इज रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे जे 16व्या ग्रुपचे एलिमेंट्स आहेत 5 एलिमेंट्स, त्यामध्ये ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. यामधला ऑक्सिजन हा गॅस आहे जो 20.95% एअरमध्ये असतो. त्यानंतर सल्फर जो आहे दुसरा हा आपल्याला माहिती आहे सॉलिड आहे, नॉन मेटल, आणि हा अगदी कमी प्रमाणामध्ये म्हणजे 0.34% असतो. आणि हा नेहमी कंबाइंड स्टेटमध्ये असतो सल्फाइड्स आणि सल्फेट स्वरूपामध्ये. तर सेलेनियम आणि टेल्युरियम हे सेलिनाइड्स आणि टेल्युराइड्स च्या स्वरूपात सापडतात. हे सुद्धा सल्फाइडमध्ये मिक्स असतात. आणि ओव्हर्स जे दुसरे पोलोनियम जो आहे हा काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. आता जे आपण सल्फाइड्स बघतो तर त्यामध्ये सल्फाइडच्या स्वरूपामध्ये जिप्सम जो आहे हा जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट आहे, CaSO4.2H2. आता हा जो CaSO4.2H2 आहे हे हायड्रेटेड सॉल्ट आहे कॅल्शियम सल्फेटचं. म्हणजे इथं सल्फर जो आहे हा सल्फेटच्या स्वरूपामध्ये आहे किंवा एप्सम सॉल्ट आहे. तर एप्सम सॉल्टचा फॉर्म्युला आहे MgSO4 7H2. तर यामध्ये सुद्धा सल्फर हा मॅग्नेशियमच्या सल्फेटच्या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर बेरियमचं सल्फेट जे आहे BaSO4, दॅट इज नोन ॲज अ बॅरेट. आता ही 3 जे आहेत तर तुम्हाला परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतो की हे सल्फेट्स आहेत, सल्फेट ओव्हर कंटेनिंग सल्फेट. तर ह्यांची नावं आणि फॉर्म्युले आपल्या लक्षात पाहिजे, जिप्सम, एप्सम अँड बॅरेट्स. आता सल्फाइडच्या स्वरूपामध्ये जे आहेत त्यामध्ये गॅलेन आहे, गॅलेन हा PbS असतो. तर झिंक ब्लेंड जो आहे हा ZnS
म्हणजे हा सल्फर जो आहे हा सल्फाईडच्या स्वरूपामध्ये गॅलेना आणि झिंक ब्लेंड या ओअरमध्ये असेल. तसंच कॉपरचं जे सल्फाईड आहे हे कॉपर पायराईट आहे, CuFeS2. तर हे जे मिनरल्स आहेत आणि त्यांचे फॉर्म्युले हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट इज ऑकरन्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. आता यामध्ये जो फ्लोरीन आहे 16 आपण बघितला, तर 17 अँड 18 ग्रुप एलिमेंट्स आहेत. तर 17वा ग्रुप जो आहे हा हॅलोजन फॅमिलीचा आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टेटाईन. तर 18वा ग्रुप जो आहे हा नोबल गॅसचा असतो, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. तर हे जे 17वा म्हणजे हॅलोजन फॅमिली आणि 18वा ग्रुप म्हणजे नोबल गॅस किंवा इनर्ट गॅसची फॅमिली असेल. तर यामध्ये आपण पहिल्यांदा ग्रुप 17 बघितला, तर त्यामध्ये फ्लोरीन ऑकर्स ॲज इनसॉल्युबल फ्लोराइड्स प्रेझेंट इन सॉइल्स, बोन्स अँड टीथ्स ऑफ द ॲनिमल्स. म्हणजे फ्लोरीन हा फ्लोराईडच्या स्वरूपामध्ये असतो. तर क्लोरीन आणि ब्रोमीन किंवा आयोडीन हे त्याच्या क्लोराइड्स, ब्रोमाइड्स आणि आयोडाईड्सच्या स्वरूपामध्ये सी वॉटरमध्ये असतात. मेनली सी वॉटर कंटेन्स NaCl. यामध्ये 2.5% बाय मास काऊन असेल, क्लोरीन असेल. तर मरीन लाईफमध्ये म्हणजे जे सीवीड्स असतात त्यामध्ये सुद्धा 0.5% काय असतो, आयोडीन असतो. ॲस्टेटाईन हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि त्याचा हाफ लाईफ जो आहे हा 8.1 अवर आहे. तसं ग्रुप 18 एलिमेंट जे आहेत यामध्ये नोबल गॅसेस जे आहेत त्यामध्ये रेडॉन सोडला तर ऑल द नोबल गॅसेस एक्सेप्ट रेडॉन ऑकर्स इन ॲटमॉस्फिअर. देअर अबंडन्स इज अबाउट 1% बाय व्हॉल्यूम. म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये नोबल गॅस आहेत, 1% ऑकरन्स आहे आणि यातला फक्त रेडॉन सोडला तर सगळे आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये सापडतात. हेलियम अँड निऑन आर फाउंड इन मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन. म्हणजे हेलियम आणि निऑन हे आपल्याला मिनरल्समध्ये सुद्धा सापडतात. आता ह्याचे जे रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहेत कोणते, पिच ब्लेंड असेल, मोनॅझाईट आणि क्लिव्हाईट, ह्या 3 रेडिओ ॲक्टिव्ह जे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये हेलियम आणि निऑन असतो. आता फ्लोरीन जो आहे त्याचा ओवर आपण बघितला तर CaF2 आहे. CaF2 हा एक फ्लुओस्पार. तर क्रायोलाइट हा फ्लोरीनचा दुसरा ओवर आहे, त्याचा फॉर्म्युला आहे Na3Al F6. फ्लोराईड किंवा फ्लोस्पार जो असतो हा आहे CaF2, त्याला फ्लोस्पार किंवा फ्लोराईट ओवर म्हटलं जातं. क्रायोलाइट जो आहे हा आहे Na3Al F6 आणि तिसरा फ्लोरापेटाईट असतो. फ्लोरापेटाईट जो आहे हा आहे Ca3PO4 ट्वाईस CaF2. तर हे 3 ओव्हर्स जे आहेत हे फ्लोरीनचे आहेत. तर कार्नॅलाइट हा जो आहे यामध्ये क्लोराइड्स असतात की इट इज कॉम्बिनेशन ऑफ KCl, MgCl2, 6H2O. सो दीज आर सम मिनरल्स ऑफ दी हॅलोजन फॅमिली, दॅट इज फ्लोरीन अँड क्लोरीन. तसंच चिली सॉल्टपीटर जे आहे या चिली सॉल्टपीटरमध्ये सुद्धा 0.2% काय असतो, सोडियम आयोडेट असतं. म्हणजे हा आयोडीनचा ओवर आहे चिली सॉल्टपीटर. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 16व्या ग्रुप जो आहे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP4. म्हणजे NS2 जो आहे, N मीन्स नंबर ऑफ सेल जे आहे ही 2 पासून 7 पर्यंत असेल. NS2NP4 म्हणजे शेवटच्या कक्षेत त्याच्या 6 इलेक्ट्रॉन्स असतील. ग्रुप 16 एलिमेंट्स. तसं ग्रुप 17 एलिमेंट जे आहेत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2NP5. जे इथं सुद्धा 2 पासून ते N इज इक्वल टू 2 टू N इज इक्वल टू 7 असेल नंबर ऑफ क्वांटम सेल्स. आता ग्रुप 18 जो आहे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP6. तर हे झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16, ग्रुप 17 अँड ग्रुप 18 एलिमेंट्स. आता आपण 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहे. तर समजा पहिला जो ग्रुप आहे ग्रुप 16 याला ऑक्सिजन फॅमिली किंवा कॅल्कोजेन्स म्हणतात. याचं कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलं आहे. पहिला जो एलिमेंट आहे हा आहे ऑक्सिजन,
त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2 2p4. दुसरा सल्फर आहे, ॲटॉमिक नंबर 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे निऑन 3s2 3p4. तिसरा सेलेनियम आहे, ॲटॉमिक नंबर 34. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 3d10 4s2 4p4. देन टेल्युरियम 52 ॲटॉमिक नंबर आहे. क्रिप्टॉन 4d10 5s2 5p4. आणि लास्ट पोलोनियम जो आहे, ॲटॉमिक नंबर याचा 84 आहे. झेनॉन 4f14 5d10 6s2 6p4. तर हे झालं त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्यानंतर आपण सेकंड जो ग्रुप आहे हा आहे ग्रुप 17. याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो. तर यामध्ये पहिला इलेमेंट आहे फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2 2p5. दुसरा इलेमेंट आहे क्लोरीन, ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार निऑन 3s2 3p5. तिसरा आहे ब्रोमीन, ॲटॉमिक नंबर 35. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज आर्गॉन 3d10 4s2 4p5. चौथा आहे आयोडीन, ॲटॉमिक नंबर 53. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे क्रिप्टॉन 4d10 5s2 5p5. तर लास्ट आहे ॲस्टाटाईन, ॲटॉमिक नंबर 85. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 4f14 5d10 6s2 6p5. म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसते तर लास्ट जे आहे आउटर शेलचं कॉन्फिगरेशन हे ns2np5 आहे. म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तिसरा जो आहे ग्रुप हा आहे ग्रुप 18. यामध्ये नोबल किंवा इनर्ट गॅस आहेत. त्यामध्ये पहिला हेलियम आहे, ॲटॉमिक नंबर 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. दुसरा निऑन आहे, ॲटॉमिक नंबर 10. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2 2p6. तिसरा अर्गॉन आहे, ॲटॉमिक नंबर 18. निऑन 3s2 3p6. देन क्रिप्टॉन, ॲटॉमिक नंबर 36. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज argon 3d10 4s2 4p6. Next is xenon, atomic number 54. Krypton 4d10 5s2 5p6. And last is radon, atomic number 86. Electronic configuration xenon 4f14 5d10 6s2 6p6. ह्या सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 6s2 6p6 ns2 np6 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजेच शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ह्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप. आता पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक प्रॉपर्टीज. आता ॲटॉमिक प्रॉपर्टीजमध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप. आता जनरली आपल्याला माहीत आहे की कोणत्याही ग्रुपमध्ये आपण वरून खाली आलो डाऊन द ग्रुप तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. कारण काय, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, त्याचबरोबर नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होतात आणि त्यामुळे ॲटॉमिक साईज त्याची इन्क्रीज होते. सो ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियाय इन्क्रीज होतात. सो फर्स्ट पॉईंट इज ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ क्वांटम सेल्स. जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ, वरून खाली जाऊ, तसं नंबर ऑफ शेल्स वाढतील आणि त्यामुळे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय इन्क्रीज होते. याच्या विरुद्ध जेव्हा आपण पिरियड्समध्ये जाऊ तेव्हा ॲक्रॉस द पिरियड काय होतं, आपण लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय डिक्रीज होते. का डिक्रीज होते? ड्यू टू इवन दो देर इज इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम शेल. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड हेन्स ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. म्हणजे कोणत्याही पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर काय होतं, ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. का डिक्रीज होते तर नंबर ऑफ व्हॅलन्स शेल समान असतात, त्यामुळे डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल हे तेवढंच आहे आणि नवीन इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड होत जातो, त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला, त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. नेक्स्ट पॉईंट इज आयोनायझेशन एन्थाल्पी. आता
एन्थाल्पी जी आहे, या आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 आपण बघतोय. तर आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स शेल ऑफ अन आयसोलेटेड गॅसियस ॲटम, that is called as ionization enthalpy. So it is amount of energy required to remove most loosely bonded valence electron from outermost shell of a atom, that is called as ionization enthalpy. आता आयोनायझेशन एन्थाल्पी ही आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जाऊ तेव्हा आयोनायझेशन एन्थाल्पी ही काय असणार आहे, तर 3 फॅक्टरवर अवलंबून असेल. एक असेल ॲटॉमिक रेडियस, दुसरा आहे त्याचा न्यूक्लिअर चार्ज, आणि तिसरा आहे स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ द इनर इलेक्ट्रॉन. आपण लेफ्ट टू राईट गेलो पिरियड्समध्ये तर ॲटॉमिक साईज काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आता ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली की काय होणार आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जाते. आता जे 16, 17, 18 ग्रुप इलेमेंट्स आहेत हे पिरियॉडिक टेबलमध्ये राईट हँड साईडला आहेत, म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जाते. यांची पोझिशन एक्स्ट्रीमली राईट हँड साईडला आहे, त्यामुळे त्यांच्या ज्या आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज आहेत हे जास्त असतील. सो दीज एलिमेंट्स हॅव हाय व्हॅल्यूज फॉर आयोनायझेशन एन्थाल्पीज. इन ग्रुप्स आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. आपण ग्रुपमध्ये जेव्हा वरून खाली येऊ डाऊन द ग्रुप त्यावेळी काय होणार आहे, तर डाऊन द ग्रुप आपल्याला ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढली, न्यूक्लिअर चार्ज वाढतो, पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला आणि स्क्रीनिंग इफेक्ट वाढतो. या सगळ्याचा इफेक्ट काय होतो, तर आयोनायझेशन एन्थाल्पी त्याची डिक्रीज होते. सो आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे समजा मी पहिला ग्रुप घेतला तर ऑक्सिजन जो आहे त्याची एन्थाल्पी जी असेल, आयोनायझेशन एन्थाल्पी असेल त्यापेक्षा सल्फरची काय असेल, ऑक्सिजनपेक्षा सल्फरची कमी असेल. त्यानंतर सल्फरपेक्षा त्याच्या खाली असणारा जो आहे टेल्युरियम कमी असेल. या पद्धतीने किंवा आपण हॅलोजन फॅमिली घेतली तर फ्लोरीनची जास्त असेल, फ्लोरीनपेक्षा क्लोरीनची कमी असेल, क्लोरीनपेक्षा ब्रोमीनची कमी असेल, ब्रोमीनपेक्षा आयोडीनची कमी असेल. तर ह्या पद्धतीनं ग्रुपमध्ये काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत जाते, पण ॲक्रॉस द पिरियड ती इन्क्रीज होते. म्हणजे 16व्या ग्रुपचे एलिमेंट्स जे आहेत त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असेल, ही 16ची कमी असेल, त्यापेक्षा 17ची जास्त असेल, आणि नोबेल गॅसची सगळ्यात हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी असेल. अक्रॉस द पिरियड आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. So group 16 elements have lower ionization enthalpy values compared to those of the group 15 of the corresponding period due to extra stable half filled electronic configuration of p orbitals in group 15 elements. आता आपण हा पॉईंट जो आहे हा 11वीमध्ये तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये झालेला आहे. आता इथं जर आपण बघितलं तर लेफ्ट टू राईट काय होतं आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते. म्हणजे 15व्या ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची एन्थाल्पी कमी असायला पाहिजे आणि 16ची त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. पण असं दिसतं आपल्याला की ग्रुप 15 एलिमेंट्स हॅव हाय आयोनायझेशन एन्थाल्पी ॲज कम्पेअर टू ग्रुप 16 एलिमेंट्स. ते त्या पिरियडमध्ये जो समजा 15व्या ग्रुपचा एलिमेंट आहे, समजा फॉस्फरस हा ग्रुप 15 एलिमेंट आहे आणि ग्रुप 16 एलिमेंट त्याच्या शेजारचं सल्फर आहे, तर सल्फरची आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असायला पाहिजे होती. पण ॲक्च्युली आपण बघितलं तर ग्रुप 15 एलिमेंट जे आहेत म्हणजे फॉस्फरसची आयोनायझेशन एन्थाल्पी ही सल्फरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच ग्रुप 16 एलिमेंट्स हॅव लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी ॲज कम्पेअर टू द ग्रुप 15 एलिमेंट्स. तर हे असं का होतं, तर ग्रुप 15 एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, NS2NP3. आता NS2NP3 म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 आहेत. पण याची जी पी ऑर्बिटल आहे या पी ऑर्बिटलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. पी ऑर्बिटलची कपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. याच्यामध्ये पीमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा अर्थ पी ऑर्बिटल ही हाफ फिल्ड आहे. And we know that if any orbital is half filled, completely filled or vacant, then it has extra stability as compared to the orbital
which is partially filled. And so that group 16 elements have partially filled p orbital electronic configuration, while in case of group 15 elements, they have half filled p orbitals. So half filled p orbitals have more stability as compared to partially filled orbitals, and so that these are very stable, and so energy required to remove the electron from that extra stable half filled p orbital is more, and so that group 15 elements have highest ionization higher ionization enthalpy than the group 16 elements. नेक्स्ट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता आपण आयोनेशन एन्थाल्पी बघितला. पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ह्या सगळ्या आपण ॲटॉमिक प्रॉपर्टीज बघतोय. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे म्हणजे काय, इट इज द कपॅसिटी ऑफ ॲन इलेमेंट टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. द इलेमेंट विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड दॅट फेनॉमिनन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे एखाद्या इलेमेंटची आपल्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी क्षमता असते तिला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता आपण जर बघितलं तर इन ग्रुप्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. वरून खाली आपण गेलो तर काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. व्हाईल अक्रॉस द पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. पिरियडमध्ये आपण गेलो लेफ्ट टू राईट तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. आता फ्लोरीन जो आहे आपल्याला माहिती आहे की हॅलोजन्स जे आहेत हे सगळ्यात हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असतात आणि हॅलोजन्सच्या नंतर येणारे ग्रुप 18मध्ये नोबल गॅस आहेत. हे काय असे असतात तर स्टेबल असतात, त्यामुळे त्यांच्यावर ते कुठल्याही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत, इनर्ट असतात. त्यामुळं ग्रुप 70 इलेमेंट जे आहेत हॅलोजन फॅमिलीचे इलेमेंट जे आहेत हे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. त्यामध्ये पण फ्लोरीन जो आहे या फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात हायेस्ट असते. सो फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आणि फ्लोरीनच्या खालोखाल ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. म्हणजे फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 आहे आणि ऑक्सिजनची 3.5 आहे. आता हॅलोजन जे आहेत हे सगळ्यात काय असतात, हॅलोजन्स हॅव व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड ऑक्सिजन हॅज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नेक्स्ट टू फ्लोरीन. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय तर त्याच्या नाव हे सगळे टर्म्स आपल्याला 11वीमध्ये झालेले आहेत. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड फ्रॉम ॲन आयसोलेटेड ॲटम व्हेन द इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन द आउटरमोस्ट शेल दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे एखादा इलेमेंट जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्यावेळी जी एनर्जी रिलीज केली जाते तिला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत. सो ऑक्सिजन हॅज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन सल्फर ड्यू टू स्मॉल ॲटॉमिक साईज. आता ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता त्याची कमी आहे. सो ऑक्सिजन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन सल्फर ड्यू टू इट्स स्मॉल ॲटॉमिक साईज. म्हणजे ग्रुप 16मध्ये ऑक्सिजनची काय आहे तर लेस आहे, काय इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही लेस आहे किंवा निगेटिव्ह आहे, लेस निगेटिव्ह आहे. आता ग्रुप 70 इलेमेंट्समध्ये फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन क्लोरीन ड्यू टू इट्स स्मॉल ॲटॉमिक साईज. म्हणजेच काय तर वरून खाली आपण गेलो तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स मोर अँड मोर निगेटिव्ह. ग्रुप 18 एलिमेंट जे आहेत दे हॅव नो टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो दे हॅव पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज.
तर इथं आपण ॲटॉमिक प्रॉपर्टीज बघितल्या. पुढचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये ग्रुप 16 एलिमेंट जे आहेत यामध्ये ऑक्सिजन फॅमिली किंवा चॅल्कोजेन्स आहेत. यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा गॅस आहे, while other elements are solids at room temperature. Oxygen and sulfur are non-metals, while selenium and tellurium are metalloids and polonium is metal. म्हणजे 16व्या ग्रुपमध्ये आपण बघितलं तर फिजिकल स्टेट्समध्ये ऑक्सिजन हा गॅस आहे आणि बाकीचे सगळे सॉलिड्स आहेत. आणि मेटॅलिक प्रॉपर्टीमध्ये बघितलं तर ऑक्सिजन हा गॅस आहे, सल्फर हा नॉन मेटल आहे, म्हणजे ऑक्सिजन सल्फर नॉन मेटल्स आहेत आणि सेलेनियम अँड टेल्युरियम हे मेटॅलाइट्स आहेत. तर पोलोनियम हा मेटल आहे. म्हणजे वरून खाली आपण गेलो 16 या ग्रुपमध्ये तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड असतो 13.8 डेज. मेल्टिंग पॉईंट जो आहे, सो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होईल तसं MPBP इन्क्रीज होतं. अँड ऑल दीज एलिमेंट्स एक्झिबिट ॲलोट्रॉपी. हे सगळे जे एलिमेंट्स आहेत हे ॲलोट्रॉपी दाखवतात. आता आपल्याला माहीत आहे की सल्फर, तर सल्फरचे ॲलोट्रॉप्स आहेत. 10वीमध्ये तुम्हाला झालेलं आहे की सल्फर जो आहे त्यामध्ये येलो सल्फर आहे, रेड सल्फर आहे, त्याचे जे शेप्स वेगवेगळे असतात, त्यामुळे निडल शेप्ड सल्फर असतो, तर रोम्बिक सल्फर असतो. तर असे सल्फरचे आपल्याला ॲलोट्रॉप दिसतात. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत 16 ग्रुपचे दे एक्झिबिट ॲलोट्रॉपी. आता ग्रुप 17 एलिमेंट्स बघणार आपण, हॅलोजन फॅमिली. तर हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन, क्लोरीन हे गॅस आहेत, ब्रोमीन हे लिक्विड आहे, तर आयोडीन हे सॉलिड आहे. सो फर्स्ट 2 मेंबर्स फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस. Bromine is liquid while iodine is solid at room temperature. Then fluorine and chlorine reacts with water. Bromine and iodine are sparingly soluble in water. So these are soluble in various organic solvents like chloroform, carbon disulfide, carbon tetrachlorides and hydrocarbons. म्हणजे यातला फ्लोरीन आणि क्लोरीन जो आहे हा वॉटर कम्प्लिटली वॉटर सोल्युबल आहे. ब्रोमीन अँड आयोडीन हा स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आणि हे जे कंपाऊंड्स आहेत, हॅलोजन्स आहेत, हे ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये सोल्युबल असतात. आता याचं कलर बघितला आपण तर फ्लोरीन हा येलो कलरचा असतो, क्लोरीन हा ग्रीनिश येलो कलरचा आहे, ब्रोमीन हा ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन असतो, तर आयोडीन हा व्हायोलेट कलरचा असेल. आता बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीची जी ऑर्डर आहे ही क्लोरीन क्लोरीन हॅज ग्रेटर दॅन ब्रोमीन ब्रोमीन, ब्रोमीन हॅज ग्रेटर दॅन F2 बॉन्ड्स अँड F2 मीन्स फ्लोरीन हॅज ग्रेटर दॅन आयोडीन. तर ही झाली त्याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. नेक्स्ट इज ग्रुप 18 एलिमेंट्स दॅट इज नोबल गॅसेस. सो दीज आर गॅसेस विच आर मोनोॲटॉमिक इन नेचर. आता हे नोबल आहेत, कोणाशी रिॲक्ट होत नाहीत, त्यामुळे हे मोलेक्युल कसे असतात, मोनोॲटॉमिक असतात. दीज आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. हे सगळे गॅसेस आहेत आणि दे आर लेस सोल्युबल इन वॉटर. दे हॅव लो व्हॅल्यूज ऑफ MP अँड BP. कंपॅरेटिव्हली मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट कमी असतो. दे हॅव, आता पुढचा जो पॉईंट आहे ह्या झाल्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 एलिमेंट्स. नेक्स्ट आहे ॲनॉमलस बिहेवियर. ॲनॉमलस म्हणजे डिफरंट बिहेवियर दाखवतात. ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्या प्रॉपर्टीज समान असतात. म्हणजे एका ग्रुप मेंबरच्या प्रॉपर्टीज आणि दुसऱ्या ग्रुप मेंबरच्या, हॅलोजन म्हटले की सगळ्या हॅलोजनच्या प्रॉपर्टीज ह्या समान असतील. किंवा आपण क्लोरीन म्हटला तर सगळ्या जर हॅलोजन घेतले आपण तर सगळ्या हॅलोजनच्या प्रॉपर्टीज समान असतात. किंवा इनर्ट गॅस घेतले आपण तर सगळ्या इनर्ट गॅसच्या प्रॉपर्टीज काय असतात, समान असतात. पण इथं आपल्याला तसं दिसत नाही. तर हे जे ॲनॉमलस बिहेवियर आहे,
त्यामध्ये आपण बघणार आहे की पहिल्यांदा ॲनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन जो आहे म्हणजे ग्रुप 16 मधला ऑक्सिजन जो आहे फर्स्ट इलेमेंट हा इतर बाकीच्या इलेमेंटपेक्षा डिफरंट बिहेवियर दाखवतो, त्याला म्हटलं जातं ॲनॉमलस बिहेवियर. आता ऑक्सिजन का दाखवतो हे? द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इज ड्यू टू स्मॉल ॲटॉमिक साईज. त्याची ॲटॉमिक साईज सगळ्यात लहान असेल कारण ग्रुपमध्ये वरून खाली ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. हाय व्हॅल्यूज ऑफ आयोनेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आयोनेशन एन्थाल्पी जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, अँड देर इज अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल इन इट्स व्हॅलन्स शेल. या तिन्ही कारणामुळं म्हणजे ॲटॉमिक साईज स्मॉल आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज हाय आहेत आणि त्याची जी डी ऑर्बिटल आहे ही त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे, त्यामुळं आपल्याला त्याचं ॲनॉमलस बिहेवियर दिसतं. नेक्स्ट इज कोव्हॅलन्सी. ऑक्सिजन शोज कोव्हॅलन्सी. आता इट्स 2 फाईल म्हणजे त्याची कोव्हॅलन्सी 2 आहे, तर अदर मेंबर्स कॅन शो मॅक्झिमम कोव्हॅलन्सी 6. म्हणजे बाकीचे जे आहेत त्या हे जास्त व्हॅलन्सी दाखवतात, ऑक्सिजन फक्त 2च व्हॅलन्सी दाखवतो आणि बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम 6 व्हॅलन्सी असते. आणखी पॉईंट्स आपल्याला बघायचे डिफरन्स आहे. त्यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा ड्राय ॲटॉमिक आहे, व्हाईल अदर इलेमेंट्स आर पॉलीॲटॉमिक. म्हणजे इथं ॲटॉमिसिटी जर बघितली आपण तर ऑक्सिजन हा डाय ॲटॉमिक असतो, O2 आपण म्हणतो, तर बाकीचे जे इलेमेंट्स आहेत हे पॉलीॲटॉमिक आहेत, P4, S8 एक्सेट्रा. नेक्स्ट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये ऑक्सिजन जो आहे हा पॅरामॅग्नेटिक आहे, तर बाकीचे सगळे जे आहेत हे डायमॅग्नेटिक असतात. म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवणं ॲनॉमलस बिहेवियरमध्ये कशामध्ये हा फरक दाखवतो तर ॲटॉमिसिटीमध्ये दाखवतो, म्हणजे त्याचे ॲटॉमिसिटी डिफरंट आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा एकटा पॅरामॅग्नेटिक आहे, बाकीचे सगळे डायमॅग्नेटिक आहेत. ऑक्सिडेशन स्टेट्स बघितले आपण तर -2, -1 अँड +2 दीज आर ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ऑक्सिजन, व्हाईल अदर इलेमेंट शो ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॉम -2 to +6, -2, +2, +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट्स. देन नेचर ऑफ हायड्राइड्स. हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे वॉटर आपण मॉलिक्यूल म्हणेन, हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन दॅट इज H2O हा लिक्विड आहे ॲट रूम टेम्परेचर, व्हाईल द हायड्राइड्स ऑफ अदर मेंबर्स आर गॅसेस. कोव्हॅलन्सी सांगितलं, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते, तर बाकी सगळ्यांची व्हॅलन्सी दे हॅव हायेस्ट व्हॅलन्सी दॅट इज 6 व्हॅलन्सी. ऑक्सिजन डू नॉट हॅव हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू अब्सेन्स ऑफ फॅकंट डी ऑर्बिटल. त्याच्याकडं फॅकंट डी ऑर्बिटल नाही आणि त्यामुळे तो हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. देन ॲनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. आता आपल्याला फ्लोरीनचा ॲनॉमलस बिहेवियर बघायचं, तर यामध्ये फ्लोरीन हा वेगळं का दाखवतं तर जसं ऑक्सिजनमध्ये हे रिझन आहे की स्मॉल ॲटॉमिक साईज, दुसरं आहे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तिथंही आपण बघितलं, अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स, हे 3 रिझन आहेतच. याचबरोबर लो FF बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही ब्रोमीन आणि क्लोरीनपेक्षा पण कमी आहे आणि त्यामुळं याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी आहे. देर इज अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स, फॅकंट डी ऑर्बिटल्स, सो फ्लोरीन शो ॲनॉमलस बिहेवियर. आता कुठल्या पॉईंटमध्ये हा डिफरंट बिहेवियर दाखवतो तर फ्लोरीन इज मोस्ट रिॲक्टिव्ह, सो इट एक्झिबिट ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट, व्हाईल अदर मेंबर्स शो +2 to +7 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 आहे आणि हा हायली रिॲक्टिव्ह आहे, तर अदर एलिमेंट्स हे लेस रिॲक्टिव्ह आहेत आणि ऑक्सिडेशन स्टेट ही +2 to +7 आहे. नेक्स्ट आहे हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग HF इज लिक्विड व्हाईल अदर हायड्राइड्स आर गॅसेस इन नेचर. म्हणजे जसं आपण बघितलं की ऑक्सिजनचा हायड्राइड आहे हे लिक्विड आहे, तसंच फ्लोरीनचा हायड्राइड लिक्विड आहे आणि बाकीचे हायड्राइड्स कसे असतात गॅसेसमध्ये असतात. मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. फ्लोरीनच्या बऱ्याचशा रिॲक्शन्स ह्या काय आहेत तर एक्झोथर्मिक आहेत. फ्लोरीन हॅज हायेस्ट टेंडन्सी टू फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स.
जे त्या फ्लोरीन काय करतो, जास्तीत जास्त आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म करतो. सो इट हॅज हाय टेंडन्सी टू फॉर्म आयोनिक कंपाऊंड. फ्लोरीन फॉर्म ओनली वन ऑक्सो ॲसिड व्हाईल अदर हॅलोजन्स फॉर्म नंबर ऑफ ऑक्सो ॲसिड्स. ऑक्सो ॲसिड फॉर्मेशन जे आहे किंवा ऑक्झो ॲसिड फॉर्मेशन हे फ्लोरीन फक्त एकच ॲसिड तयार करतो, दॅट इज HOF. बाकीचे जे आहेत हे अनेक ऑक्सो ॲसिड्स तयार करतात. म्हणजे आपण क्लोरीनची घेतली तर क्लोरीनची ऑक्सिजन बरोबर असणारी बरेच ऑक्सो ॲसिड्स आहेत, जसं HClO4 आहे, HClO3 आहे, या पद्धतीनं. आता त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. इट डिस्प्लेसेस अदर हॅलोजन्स फ्रॉम देअर करेस्पॉन्डिंग हलाइड्स. हा लेस रिॲक्टिव्ह जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे काय करतो, इट डिस्प्लेसेस अदर हॅलोजन ॲटम्स फ्रॉम देअर करेस्पॉन्डिंग हलाइड्स. आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स आर हायर फॉर फ्लोरीन दॅन एक्सपेक्टेड. म्हणजे याची जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, हे हायर आहे अदर हॅलोजनपेक्षा. आयोनिक अँड कोव्हॅलंट रेडियाय, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज आर लोअर दॅन द एक्सपेक्टेड. म्हणजेच याच्या रेडियस जे आहेत आयोनिक अँड कोव्हॅलंट किंवा MPBP आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, हे काय आहे, स्मॉलर आहे. तर इथं आपला हा पॉईंट संपलेला आहे. आज आपण इथं थांबूया.